राम राम मित्रांनो, आज आपण एका व्हिडिओ असा घेऊन आलेलो आहे बघा. एका ही पहा उंबराचा व्हिडिओ घेऊन आलेले. उंबर आपली उंबर आता दत्ताचं देवळं हे उंबराजवळ असते त्या उंबरीच्या झाडापाशी. मग ह्या उंबरीच्या झाडापासून आपल्याला कितीतरी फायदे येतात बघा. ही पहा बघा, ही उंबर का एक पिकलेलं नाही तर सारी हिरवी. मग आपल्याला ही उंबर आहेत का नाही ह्याच्यापासून आपल्याला व्हिडिओ बनवायचा होता. आता ही उंबरामध्ये कॅल्शियम हे भरपूर असतं. मग आपल्याला ही उंबरं घ्यायच्यात बघा. थोडं बघा याच्यामध्ये चिक निघतो ना, ही कॅल्शियम असते समजा. ही पहा आपल्याला उंबरं घ्यायच्यात अगोदर. बघा आपल्याला अशी उंबरं तोडून घ्यायच्यात. ही पहा आपल्याला कच्ची उंबरं समधी घ्यायच्यात काढून. उंबरापासून आपल्याला इतका फायदा आहे ना की भरपूर आपल्या आजारावर ह्याच्यावर उंबराचा उपयोग होतो. मग आपल्याला ही उंबरापासूनच आज भाजी बनवायची उंबराची. पहा ही लहान लहान उंबरं इथं आपल्याला फक्त मोठी उंबरं घ्यायची आहेत अशा मापाची निबार एकदम कंदडी उंबरं. बघा या अशी उंबरं घ्यायच्यात आपल्याला काढून. बघा आपल्याला उंबरं तोडून घ्यायच्यात. आपल्याला एवढी उंबरं तोडून घ्यायची होती. ही पहा आपण उंबरं तोडून घेतलेली इथं. बघा आता हे साईडला ठेवू. आता हे उंबरं आपल्याला चिरून घ्यायचे. बघा हे आपल्याला उंबरं हे अशा पद्धतीने चिरून घ्यायचे. आपल्याला दोन तुकडे त्याचं करून घ्यायचे. 2-3 ही पहा बघा आपण आता उंबरं चिरून घेतलेली इथं. हे पहा बघा आता बघा आपण ही कढई अशी बघा चुलीवरती मांडून घेऊ. आपण चूल अगोदरच पेटवून घेतलेली होती. बघा आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. बघा एवढं पाणी टाकून घ्यायचं याच्यामध्ये. बघा हे सारं उंबरामधलं बाहेर येतं. आपल्याला शिजवून घ्यायच्यात उंबरा अगोदर. बघा आपल्याला हे जाळ घातलेला व्यवस्थित उंबरं शिजवून घ्यावं आपण अगोदर. बघा आपल्याला दुसरं आता बघा सामान लागणार आहे. म्हणजे एक कांदा लागणार आहे, एक टमाटर लागणार आहे आणि एक आपल्याला 2 मिरच्या. बघा मिरची असली मोठी मिरची. बघा ही मिरची आपल्याला वापरायची याच्यासाठी आणि कोथिंबीर लागणार आहे. मग त्यावर आपलं आता ही उंबऱ्या शिजतात तोपर्यंत आपण याला चिरून घेऊन बारीक तुकडं करून घेऊया. आता आपण उंबरं शिजाय घातलेली इथं. आपल्याला आता कांदा चिरून घ्यायचा आहे. कांद्याचं साल काढून
बघा आपला एक कांदा चिरून झालेला आहे. आता आपली उंबरं शिजतात तोपर्यंत बघा आता आपल्याला एक टमाटर एक घ्यायचं चिरून. आपले टमाटर शिवून घेतोय आपण तुकडं करून त्याचं. ही पहा आपली आता उंबरं शिजवून टाकलेली. शिजवून आपण घेतोय. त्याच्यावर कटोरी झाकली होती आपण. ही पहा आपली उंबरं आता व्यवस्थित एकदम शिजून झालेली इथं. आपण आता खाली होतो आपण ते उंबरं त्यातली काढून घेतोय. आता उंबरं आपण काढून घेतले तो. पहा उंबरं आता काढून घेतली आपण व्यवस्थित. बघा आपण मिरची, टमाटर, कांदा आणि कोथिंबीर हे आता हे केलं बघा. मग आता काही आपली उंबराची भाजी बनवायची. आपल्या गुडघादुखी, कंबरदुखी ह्याच्यासाठी एकदम एक नामकेशवा इतका भारी उपाय आहे हा उंबराचा. उंबरं पहिली किती होती भारी तुम्हाला तर माहिती. उंबराच्या टायमाला उंबरं खाऊन लोकांनी पहिले दिवस काढलेले आहेत. इतकं उंबर आपल्या शरीराला पोषक असतं. तरी हो का आपण आता तेल ओतून घेतो. हो का एक पळीवर तेल ओतून घेतलेलं आहे आपण. कॅल्शियमसाठी आपल्याला उंबरे एक नंबर आहेत बघा. शरीरात आपल्या कॅल्शियमच्या आपण गोळ्या तर किती बी खातो का तेवढ्या पुरत्या कॅल्शियमच्या गोळ्या खाऊन वाटतं व्यवस्थित परत आणि दुखायचं चालूच. तरी आपली कंबरदुखी, सांधं ह्याच्यासाठी एक नंबर उपाय आहे बघा हा उंबराचा. बघा आता कशी झालेली आहेत बघा लाल जरत उंबरं. कच्च्या उंबरापासून आपण भाजी बनवणार आहे. बघा आपण मोहरी टाकून घेतलेली. बघा आता आपल्याला जिरी टाकायची ह्याच्यामध्ये. बघा जिरी टाकून घेतलेली. कांदा टाकलाय आता. कांदा आपल्याला चांगला लालसर भाजून घ्यायचा. बघा मिरची आपल्याला मोठी टाकलेली मिरची. हा टमाटर टाकून घेतलेला आहे आता. कोथिंबीर टाकली आपण. हळद आपल्याला टाकायची. नमक आपल्याला एक चमचा बारीक असा टाकायचा आहे. वरून आपली शिजवून घेतलेली उंबरं टाकून द्यायचं. आपल्याकडे भरपूर भाजीसाठी आता तर काय जे आहे परंतु आपल्या शरीरासाठी पहा आपल्याला आता वरनं कूट टाकून घ्यायचं होतं. आपल्या भाजीला आता कूट टाकून घ्यायचं आहे. उंबराची भाजी. आता आपली भाजी शिजून व्यवस्थित झालेली. बघा आपण थोडा तवा आता तोडून घेऊया. ही कमी करून घेऊ. बघा तरी मित्रांनो आता भाजी थोडी आपण उतरून खाली घेऊया. बघा आता खाली भाजी घेतलेली. बघा त्याला थोडी गार करून घेऊ. एक नंबर आपल्या शरीरासाठी उंबराची भाजी असते बघा.
ती उंबरं कवा बी येत नाही तर ती सीजनेबलच उंबरं येतात. आणि मित्रांनो, ही आपण भाजी बनवली म्हणजे हे आपल्याला काय भाज्या भरपूर येतं, पण आपल्या शरीरासाठी लय पौष्टिक आहे. तरी मित्रांनो हो का, आता सांगायची गोष्ट म्हणजे उंबरं, हो का, ही उंबरं आता काय लोक काय म्हणतात, उंबरीच्या झाडाला फुल येतं, पण झाडाला उंबरीच्या फुल येतच नाही. नुसती लोक म्हणतात फुल आलं आपोआप ठेवतात, किती लोक पाहायला ह्याला जातात, पण उंबरीच्या झाडालाही फुल आणि का आलेलंच नाही. हो का, ही उंबर, हो का, ही पिकलेलं उंबर आहे. त्या उंबरामध्ये चिलटं ही होत्यात, ही माहिती आहे आपल्याला, पण ते काय नाही, असे फुकून कितीतरी हे तुकाराम महाराज त्या पहिल्या टायमाला अशी उंबरं खाऊन त्यांनी पण दिवस काढलेले आहेत. हो का, मग आता ही आहे ना, हो का, ही जी वर आलेलं असते ना, ती उंबराचं खरं फुलं असतं. आता दुसऱ्या झाडांची फुलं म्हणजे कशी वर नाही येतात, उंबराच्या झाडाचं फुल म्हणजे गुपित आहेत, ही फुलं आहेत, ही वरती बारीक बारीक आलेले दिसतात ना, ही फुलं आहेत त्यांची. ही लहान उंबरं असल्यामुळे एवढं दिसून येत नाही. तरी मित्रांनो, हो काही उंबरं इतकी शरीराला पौष्टिक असतात ना, खायला आपल्याला सांगायची गोष्ट म्हणजे हो का, आता हो काही उंबरं, हो का, अशी उंबरं कच्ची पण आम्ही अशी फुकून खातो. हो का, ही उंबर आहे का नाही, हे बघा, ह्याच्यात नुसती चिलटासारखं पहिलं पिकल्याच्या पुढं होतं, आहे का, काय नाही, मस्त चवदार लागतं, रुचिक हे असतं, ह्याच्यात कॅल्शियम भरपूर असतं ह्याच्यात. त्याच्यामुळं उंबर हे आपल्या शरीराला समजा शरीराचा बरेच आजार कमी करतं. तरी आपण आता मित्रांनो, आता आपण उंबराची भाजी दोघा तिघापुरती बनवली. आणि उंबराची भाजी अशी उंबरा सीजन आहे तोपर्यंत 8-4 दिवसाला करतो. हो का, मग आता चपाती आणि उंबराची हो काही भाजी, हो का, कशी शिजून मस्त झालेत बघा, हो का, आहे का, शिजवून घेतल्यामुळं. हो, हे तुम्ही पण बनवून उंबराची भाजी खात जावा, आपल्या शरीराला एकदम पौष्टिक असतं ही. मग तरी आपण हो का, आता ही उंबराची भाजी बनवली, आता जेवणच करणार आहे आम्ही. मग ही उंबराची भाजी आता आम्ही बनवलेली कशी वाटली ही तुम्हाला कमेंट करून लाईक करून मला कळवा. तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार.